का? हे उकरून सपकाळाला सद्बुद्ध करा का? ठीक आहे मी पटकन एक छोटी कमेंट घेतो हनुमानजी, छोटी कमेंट तुमची, त्याला उत्तर, आणि नंतर मला बाकी तीन पाहुण्यांकडे जायचं. शिवाजी महाराज छोटी कमेंट, छोटी हनुमानजी. नेहरूजींचा उल्लेख शिवराय कुलकर्णींनी केला. डिस्कवरी ऑफ इंडियाच्या मराठी प्रती उपलब्ध आहेत, इंग्लिश प्रती उपलब्ध आहेत. कुठेही शिवाजी महाराजांचं अवमूल्यन नाही. सावरकरांनी हिंदू पदपातशाहीमध्ये शिवाजी महाराजांच्या गुणांना सद्गुण विकृती मानल्याचा उल्लेख आहे. शिवराय कुलकर्णी त्या प्रती जाळायला माझ्यासोबत कधी येत आहे सांगा. मला मधलं एक वाक्य केलं, मधून मला सूचना आली होती, पुन्हा मला विचारा, मी सांगतो आपल्याला. परत 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 सांगा काय म्हणालात तुम्ही आता, त्यांना बहुतेक ऐकायला आलं नाही. हनुमानजी, शिवराय कुलकर्णी साहेबांनी पंडित नेहरू साहेबांच्या पुस्तकांचा उल्लेख केला. शिवाजी महाराजांचा उल्लेख जे सांगतायत शिवराय कुलकर्णी तसा डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नाही. त्याच्या मराठी प्रती उपलब्ध आहेत. साने गुरुजींनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकर असं यांचा उल्लेख जे करतात, त्या सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या न्यायाला, त्यांच्या स्वराज्याच्या प्रयत्नाला काकतीय न्याय म्हणलेला आहे. त्यांच्या गुणांना सद्गुण विकृती म्हणलेला आहे. हे पुरावे आजही हिंदू पदपातशाही पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. शिवराय कुलकर्णी साहेब, चला आपण ती पुस्तकं जाळू. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पहिले हर्षवर्धन सपकाळाचा पुतळा जा, ती पुस्तकं जाळायला मी सोबत येतो. तुम्ही जाळता हनुमंतराव पवार. आज जो तुम्ही तुमच्या खासदारांनी टिपू सुलतानांबद्दल त्यांना तुम्ही खासदारकी केलं, प्रदेश उपाध्यक्ष केलं. ठीक आहे मी दोघांनाही पुरेसा वेळ दिलाय. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत. सगळ्यात शेवटी मी डॉक्टर नीरज साळुंखे सरांकडे जाणार आहे, पण त्याआधी मला दोन्ही बाजू जाणून घेऊ देत. आणि आपल्या सोबत तुषार दामगोडे सुद्धा आहेत. तुषारजी, आज तुमची पोस्ट मी वाचली, त्या पोस्टमध्ये तुम्ही असं म्हणताय की अशा प्रकारचं उदात्तीकरण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. मुळात तुम्हाला असं का वाटतं की हे उदात्तीकरण का केलं जात असावं? म्हणजे तसा आपला आणि टिपू सुलतानचा काही संबंध नाही, त्याचा महाराष्ट्राशी म्हणजे तसा फार संबंध नाही, पण आपल्या केबिनमध्ये तो असलाच पाहिजे अशाबद्दलचा अट्टहास, त्याचा पुळका का? तुम्हाला काय वाटतं त्याच्या मागचं कारण काय आहे की हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे? सर्वात प्रथम ज्या मालेगावच्या उपमहापौर येथे उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. कारण एकदा सत्ता मिळाल्यानंतर त्यांचे आदर्श हे शिवाजी महाराज आहेत का टिपू सुलतान आहे का औरंगजेब आहे, ते त्यांनी पूर्ण हिंदू समाजाला ठळकपणे अधोरेखित करून दाखवलं. ही प्रामाणिकता त्यांची मला भावली खूप. दुसरं म्हणजे आपण आपल्या दालनामध्ये, आपण आपल्या विचारांमध्ये, आपण आपल्या भाषणांमध्ये कुणाची नावं घेतो तर जे आपले आदर्श असतात, जसं की त्यांनी जर अब्दुल कलामांचं पोस्टर लावलं असतं तर कदाचित आम्हाला ते आवडलं असतं. इथे त्यांनी जर झाकीर हुसेनचं चित्र लावलं असतं तर ते आम्हाला आवडलं असतं. परंतु त्यांनी ते टिपूच का लावलं? त्यांना औरंगजेबाच नाव संभाजीनगरला का द्यायचं असतं? तर याच्या मागे तुम्हाला दिसेल की औरंगजेब, टिपू यांच्यापेक्षा इतरही राजे होते, पण त्यांचं न करता या दोघांचंच का करायचं? कारण या टिपूने त्याच्या तलवारीवरच लिहून ठेवलेलं आहे की हिंदूंच्या नाशासाठी माझी तलवार तळपते आहे आणि विजयाच्या दिवशी हैदर अली येऊन मला भेटेल. हा औरंगजेब हा मंदिर पाडणार आहे, हा टिपू मंदिर पाडणार आहे, हिंदूंच्या बायकांना बलात्कार करणार आहे, हा इथे धर्मांतर करणार आहे, हे यांचे आदर्श आहेत. म्हणून यांना टिपू, औरंगजेब, अफजल खान यांच्या मजारी हव्या असतात, यांची छायाचित्र हवे असतात. यांना अब्दुल कलाम नकोय. आज पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राचं नाव टिपू आहे, त्यांच्या क्षेपणास्त्राचं नाव घोरी आहे, त्यांच्या क्षेपणास्त्राचं नाव गजनी आहे, आणि आमच्या क्षेपणास्त्राचं नाव काय तर ब्रह्मास्त्र, अरिहंत. हे अशा आमच्या काही शस्त्रास्त्रांची नावं आहेत आणि हे आमचे आदर्श आहेत. हा महाराष्ट्र, हा शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, हा महाराष्ट्र उमाजीराजे नाईक, आमचे क्रांतिगुरु लवजी बाबा वस्ताद यांचा आहे. हा महाराष्ट्र टिपू आणि औरंग्याचा नाही, हे मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ सारख्या ज्या अवलादी आहेत ते त्या काळातल्या सूर्याजी पिसाळ आणि बाजी घोरपड्यांच्या अवलादी आहेत. कारण त्या काळामध्ये देखील आदिल आपण सन्मानपूर्वक बोलू एकमेकांबद्दल. आपण राग असेल तुम्ही शब्दातून व्यक्त करा. पण
शिवाजी महाराज एक मिनिट नाही ही भाषा असू शकत मी सांगितलंय हनुमानजी हे असं नाहीये मी सांगितलंय त्यांना माझं काम मला करू दे माझं काम मला करू दे हनुमानजी प्लीज आपण चर्चेचा डेकोरम पाळूया प्लीज नाहीतर मला सगळ्यांचे आवाज बंद करावे लागेल मी आधीच सांगितलंय हनुमानजींचा आवाज बंद करा हनुमानजींचा आवाज बंद करा आणि तुषारजी तुम्ही जे मांडणी करताय ती तुमची वैचारिक मांडणी करा वैयक्तिक नको नाहीतर मी दुसऱ्या पाहुण्यांकडे जाईल शत्रूच्या बाईला परत सन्मानाने पाठवणारे शिवाजी महाराज आणि शत्रूच्या स्त्रियांना जनात खाण्यात कोंबणारा टिपू सुलतान या दोघांची तुलना होऊ शकत नाही ते कुणी केलं तर हिंदू समाज हे खपून घेणार नाही तो जो कोणी करेल त्याची कबर बांधण्यासाठी हिंदू समाज हा कायम सक्षम आहे पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत पैगंबर पहिल्यांदा तर मी तुमचं वाचलं तुम्ही काय लिहिलं ते तुम्ही म्हणालात की कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचं पण प्रश्न हा आहे की 250 वर्षानंतर सुद्धा सातत्यानं टिपू सुलतानला का ऐतिहासिकरित्या कबरीतून काढलं जातं राजकारणाचं ते एक हत्यार बनलंय का मतांचं ते हत्यार बनलेलं आहे का ध्रुवीकरणाचं ते हत्यार बनलेलं आहे का एक लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट आपण मध्ययुगीन भारताविषयी बोलत असताना मध्ययुगीन भारताच्या इतिहासाविषयी बोलत असताना सध्या काळामध्ये लोकशाहीच्या आतमध्ये असलेली जी परिमाणं आहेत जे आपलं जे दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन 250 वर्ष मागे जो आहे तो आपण वापरू शकत नाही हुकुमशाहीच्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या जे शासक होते त्या शासकांना ज्या पद्धतीने राजवट चालवावी वाटली त्यांनी चालवली आज विषय आलाय की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आहे त्यांची तुलना करणे ह्याचं समर्थन अजिबात केलं जाऊ शकत नाही मी त्याचा आधीही निषेध केलेला आहे आत्ताही निषेध करतो आणि सन्माननीय जे हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी ते विधान मागे घ्यावं असं देखील मी नम्र आवाहन या माध्यमातून देखील पुनश्च एकदा करतो मात्र या विषयावर भाजपवाल्यांनी जे आंदोलन वगैरे करलं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ते आंदोलन करण्यासाठी तरी ते पात्र आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राला पडलेला आहे कारण भाजपची जी काही आंदोलनं महाराष्ट्रामध्ये होत आहेत ती अजिबात लोकमान्य नाहीयेत याच्या मागचं कारण मुळात हे आहे की टिपू सुलतानशी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ नये हे वास्तव आहे मात्र आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशा पद्धतीची जी पुस्तकं भाजपवाल्यांकडून प्रकाशित केली गेली त्यावेळी कुठे हे लोक बिळामध्ये जाऊन बसली होती हा मोठा प्रश्न आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जे आहे ते ज्यांना यांनी पुरस्कार दिला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते छत्रपती शिवाजी महाराज जर रामदास स्वामी नसते तर शिवाजी नसते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात शिवाजी महाराज जुन्या काळातले जे आदर्श आहेत आत्ताच्या काळातले जे आहेत ते गडकरी आहेत आदर्श अशा पद्धतीची वक्तव्य केली सोलापूर